चलो नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर। बघा, आज थोडंसं व्हिडिओ बनवण्याचं एक वेगळं प्रोव्हिजन आहे। आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी दरवर्षी हजारो विद्यार्थी जे आहेत बघा, हे त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार करत असतात। परंतु आज एक विशिष्ट सत्कारमूर्ती आपल्याकडे आहेत, ज्यांचं नाव आहे बघा त्या ठिकाणी वैभव काकडे। मागील लॉकडाऊनच्या नंतर ग्रामीण भागामध्ये बरेचसे त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी होते बघा, त्यांच्या शिक्षणाची बरीचशी त्या ठिकाणी वाताहत झाली होती। आणि त्या अनुषंगाने आपल्या संस्थेच्या मार्फत आदरणीय बाळासाहेब शिंदे सर पूर्ण टीम आहे, ह्या टीमच्या त्या ठिकाणी सहकार्यातून ग्रामीण भागापर्यंत तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे शिक्षण सुरू केलं होतं बघा। अगदी कमी खर्चामध्ये आपण तळागाळापर्यंतच्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत गेलो होतो बघा। आणि त्या ऑनलाईन शिक्षणाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांनी त्यांचे स्वप्न या ठिकाणी साकार केलेले आहेत। असेच या ठिकाणी आज वैभव काकडे यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बघा। मागील 2 वर्षापासून ज्यांनी आपल्या या ठिकाणी पोलीस असेल किंवा बाकी इतर ज्या ऑनलाईन बॅचेस सुरू केल्या, त्यांचं बॅचेस त्या ठिकाणी जॉईन केले होते बघा, त्यांचं आज या ठिकाणी जेल पोलीसमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे बघा। नागपूर जेल पोलीस म्हणून वैभव काकडे यांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर मी वैभव काकडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी 1-2 मिनटं या ठिकाणी यावं। एक संस्थेच्या मार्फत त्यांचं फक्त एक पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत करतोय। या सर। चलो ओके, ठीक आहे। एक वैभवला अशी मी विनंती करेल की 1-2 शब्द फक्त त्यांनी अभ्यास कसा केला किंवा त्याला ह्या त्याच्या पूर्णपणे प्रवासामध्ये आपल्या ऑनलाईनच्या बॅचेसचा फायदा कसा झाला वगैरे 1-2 मिनटं फक्त त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहे माझा सत्कार केल्याबद्दल। तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर मी द विनर्स करिअर पॉईंटमधल्या सर्व शिक्षकांचा खूप खूप आभारी आहे। इतका आभारी आहे म्हणजे त्यांच्यामुळं मी ह्या स्टेजला आलो आहे आज। कारण लॉकडाऊन संपलं, एकतर मी माझ्या करिअरला सुरुवातच केली 2021 पासून। पूर्ण ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझ्या करिअरला सुरुवात केली। आणि करिअरला सुरुवात केल्यावर मला पहिला प्लॅटफॉर्म संभाजीनगरमध्ये दुसरा भेटला होता। आता मी त्यांचं नाव वगैरे काय घेऊ शकत नाही किंवा घेतही नाही। दुसरा प्लॅटफॉर्म होता, मी त्यांची बॅच ऑनलाईन बॅच जॉईन केली। पण त्यांची ऑनलाईन बॅच जॉईन केल्यानंतर मला बिलकुल असा काय फायदा झाला नाही। पण त्यांची बॅच संपल्यानंतर मी ह्यांच्या आपल्या द विनर्स करिअर पॉईंट ह्या बॅचला जॉईन झालो। आणि त्यांची पहिलीच बॅच जॉईन केल्यानंतर एकाच बॅचमध्ये, फक्त एका बॅचमध्ये माझा इतका अभ्यास झाला म्हणजे 3 सब्जेक्ट मॅथ, रिजनिंग आणि मराठी, हे 3 सब्जेक्ट तर मला बिलकुल एकदमच खतरनाक झाले। आणि GS पण इतकं भारी स्ट्रॉंग झालं माझं। आता GS जे सर घेत आहेत अमोल अंतरकर सर, तर GSचं तुम्हाला सांगतो ते पोलीस भरतीपेक्षा थोडंसं हाय लेवलचं घेता येतं, जेणेकरून त्याचा फायदा आता भविष्यात ज्या स्पर्धा जी वाढते ते स्पर्धेनुसार आता हळूहळू GS, मराठी, मॅथ, रिजनिंग सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, त्या हिशोबाने ते सगळं शिकवतात। तर पहिल्याच बॅचमध्ये मला भरपूर फायदा झाला। पण तरीही मी त्यांना आजपर्यंत कनेक्ट आहे। आता ॲक्च्युअलमध्ये एका बॅचमध्ये आपण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर परत आपल्याला म्हणजे डबल बॅच घेण्याची गरज पडत नाही। पण मला यांची क्वालिटी इतकी आवडली, इतकं खतरनाक होतं की मी त्यांना आजपर्यंत प्रत्येक बॅचला जॉईन राहिलो आणि आज इथपर्यंत आलेलो आहे। तर मी ह्या सर्व शिक्षकांचा आणि सर्वांचा, शिंदे सरांचा, सुमित सरांचा, शरद सरांचा आणि अंतरकर सरांचा, ह्या सर्वांचा मी मनापासून खूप आभारी आहे। धन्यवाद। थँक्यू वैभव। असंच त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये पुढं प्रगती होत राहो आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही पुढं पुढच्याही पोस्टवर तुम्ही जावं अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया आणि आपण थांबूया। जय हिंद।